हॅलो स्टुडंट, कालच्या भागामध्ये आपण ऑप्टिक्स चॅप्टर स्टार्ट केला होता आणि त्याच्यामधले जे बेसिक होतं जे तुम्हाला झालेलं आहे ते आपण एक्सप्लेन केलं होतं. आज आपण इन शॉर्टमध्ये कार्टेशियन जे आपण यूज करतो, कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन फॉर द ऑप्टिक्स, ते आपल्या ग्राफसारखेच आहेत. ते आपण आज बघूयात शॉर्टमध्ये. मग तुम्हाला माहिती, जर ऑप्टिक्समध्ये आपण कन्सिडर केल्या, सपोज दिस ओ बी द ऑप्टिकल सेंटर, मग त्याच्यावरती जे डिस्टन्स असतात, जसं आपण ग्राफ काढतो, तुम्हाला ग्राफ सगळ्यांनाच माहिती आहे, हा एक्स ॲक्सिस असतो आणि हा वाय ॲक्सिस असतो. मग यामध्ये जे आहे, या साईडला म्हणजे राईट हँड साईडला जे रिडिंग्स असतात ते पॉझिटिव्ह असतात आणि एक्सच्या जे लेफ्ट हँड साईडला, ओरिजिनच्या लेफ्ट हँड साईडला ते निगेटिव्ह असतात. तसेच वरचे जे आहे वाय साईडला ते पॉझिटिव्ह असतात आणि खालच्या साईडला असतात ते निगेटिव्ह असतात. मग असेच जे डिस्टन्स आपण पोलपासनं जे मेजर करतो ते सुद्धा आपण असेच साइन कन्व्हेन्शन घेऊन यूज केले जातात. ओके, म्हणजे पोलच्या जर लेफ्ट हँड साईडला असतील तर निगेटिव्ह असतो तो डिस्टन्स आणि राईट हँड साईडला असेल तर पॉझिटिव्ह असतो एक्स ॲक्सिसच्या. आणि जर पोलच्या अपवर्ड डायरेक्शनमध्ये पॉझिटिव्ह असतात ते डिस्टन्स आणि खालच्या साईडला जे असतात ते निगेटिव्ह. ओके, हे तुम्हाला माहिती हवं. त्यानंतर ना याच कन्सेप्टवरून आपल्याला एक सांगता येईल की फोकल लेंथ फॉर द बोथ द मिरर, जे आपण म्हटलं होतं फोकल लेंथ म्हणजे F=R/2. काल आपण काही बेसिक डेफिनेशन घेतल्या, त्यामध्ये आपण घेतलेलं होतं. फोकल लेंथची सुद्धा आपण डेफिनेशन घेतलेली होती. ओके, फोकल लेंथ म्हणजे काय, याच्यामध्ये जे आपण म्हटलं, द पॉईंट ऑर द डिस्टन्स बिटवीन द पोल टू द प्रिन्सिपल फोकस, यातले जे डिस्टन्स आहे याला काय म्हणतात, फोकल लेंथ. मग F=R/2. मग आता यामध्ये कधी पॉझिटिव्ह आणि कधी निगेटिव्ह येते. ओके, मग फोकल लेंथ जर आपण कॉन्वेक्स मिररची आधी कन्सिडर करूयात, कॉन्वेक्स मिरर ती पाहूयात आपण, पॉझिटिव्ह येते की निगेटिव्ह येते. ओके, फोकल लेंथ ऑफ कॉन्वेक्स मिरर. मग आपण आधी ह्याची डायग्राम ड्रॉ करूयात. तुम्हाला माहिती आहे कॉन्वेक्स म्हणजे हा जो सरफेस आहे फुगीर, त्यावरती आपल्याला रे इन्सिडेंट करावे लागतील. सपोज वी हॅव टू इन्सिडेंट दिस रे लाईक दिस. मग याच्यामध्ये जे आहे, हा आहे पोल. मग यामध्ये आपण जेव्हा रे इन्सिडेंट करतो, सी दिस रे इज इन्सिडेंट ऑन दिस टाईप. हे इन्सिडेंट केल्यानंतर ना हे इकडं त्याच्या राईट हँड साईडला जे आहेत ते रे एका पॉईंटला कॉन्व्हर्ज होतात. ओके, या ज्या पॉईंटला आहेत ते कॉन्व्हर्ट झालेत. म्हणजे अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन, द इन्सिडेंट रेज आर ड्रॉन फ्रॉम लेफ्ट ऑफ द मिरर टू द राईट ॲज शोन इन द रे डायग्राम, जी आपण दाखवली आहे. ॲज द रेज इन्सिडेंट ऑन द कॉन्वेक्स मिरर ॲपियर टू बी कॉन्व्हर्ज ॲट ए पॉईंट ऑन द पॉझिटिव्ह साईड ऑफ द ओरिजिन. हा जो आहे आता ओरिजिन आहे आणि ही कुठली साईड आहे तुम्हाला मगाशी सांगितलं, पॉझिटिव्ह साईड. आणि हा जो आहे तो प्रिन्सिपल फोकस आहे, बरोबर आहे. प्रिन्सिपल फोकस म्हणतो आपण जो पॉईंट आहे इथे. मग आपण हेच जे डिस्टन्स असतं पोल टू द फोकस पॉईंट, यालाच आपण काय म्हणतो, फोकल लेंथ. मग हा पॉझिटिव्ह साईडला आहे म्हणजे R/2. मीन्स इन केस ऑफ कॉन्वेक्स मिरर द फोकल लेंथ इज पॉझिटिव्ह. हे कॉन्व्हर्ज होतात, यालाच कॉन्व्हर्जिंग मिररसुद्धा म्हणतात. आणि डायव्हर्जिंग मिरर, हे काही टाईप्स म्हणजे मिररवरनं झालेले आहेत. कॉन्व्हर्जिंग मिरर मीन्स कॉन्वेक्स मिरर आणि डायव्हर्जिंग मिरर मीन्स कॉन्केव्ह मिरर. अंडरस्टूड. आता आपण कॉन्केव्ह मिररसाठी पाहूयात. कॉन्केव्ह मिरर, मग आता इथे कॉन्वेक्ससाठी पॉझिटिव्ह आली आहे म्हणजे कॉन्केव्हसाठी काय येणार आहे, निगेटिव्ह. ओके, मग ती आपण पाहूयात कशी येते आता. मग आपण आता इथं त्याचं कन्सिडर करूयात. यामध्ये असं ड्रॉ करून घेऊयात. आता ही जी आहे ही आपण सरफेसला काढून घेऊयात आणि आतल्या साईडला आपल्याला इथे फोकस करावा लागणार, म्हणजे इन्सिडेंट करावे लागतील रेज. मग जेव्हा आपण यामध्ये इन्सिडेंट करतो तेव्हा जे आहेत ते रेज काय होतात, डायव्हर्ज होतात आणि डायव्हर्ज होऊन एका पॉईंटला मीट होतात. ओके, सो दिस मीट ॲट ए वन पॉईंट दॅट इज F फोकस. हे इकडे येऊन इथे ॲरो दाखवते मी, हे इन्सिडेंट केले आणि तेच डायव्हर्ज. हा जो आहे हा या साईडला ॲरो दाखवावा लागेल, या साईडला. हा पण जो आहे तो या साईडला, हा या साईडला, आणि हे इथे इन्सिडेंट केलेला आहे.
मग या साईडला हा ऑप्टिकल सेंटर आहे पी. मग या साईडला तुम्हाला रीडिंग आपण म्हटलं हा ओरिजिन येते, इकडचे रीडिंग्स कसे येतात निगेटिव्ह. मीन्स इन धिस केस एफ इज इक्वल टू -r/2 दॅट इज फोकल लेंथ इज निगेटिव्ह. आणि जे रेज आपण इन्सिडंट करतो ते निगेटिव्ह साईडला एका पॉईंटमध्ये मीट होतात, निगेटिव्ह साईड. ओके, कॉन्वर्ज ॲट ए पॉईंट ऑन द निगेटिव्ह साईड. आता हे कुठं कॉन्वर्ज झालेत निगेटिव्ह साईडला, म्हणून आपण याला काय म्हणतो, द फोकल लेंथ ऑफ दिस कॉन्केव मिरर इज निगेटिव्ह अँड कॉन्वेक्स मिरर इज पॉझिटिव्ह. अंडरस्टूड दिस. मग आपण बघूयात आता ह्याच्या पुढचा जो कन्सेप्ट आहे त्यामध्ये आहे फोकल पॉवर ऑफ स्पेरिकल मिरर ऑल द लेन्स और पॉवर, जे आपण फोकल पॉवर म्हणतो की नाही स्पेरिकल मिरर ऑफ द लेन्स, ती कशाला म्हणतात. ॲक्च्युली कॉन्वर्जिंग और डायव्हर्जिंग ॲबिलिटी ऑफ द लेन्स ऑफ द मिरर इज डिफाईन्ड ॲज ए फोकल पॉवर. पहा, फोकल पॉवरची डेफिनेशन लक्षात घ्या. फोकल पॉवर कॉन्वर्जिंग और डायव्हर्जिंग ability of a lens or a mirror is called focal power. Okay, this is the definition of the focal power. मग आता यामध्ये सुद्धा इन केस ऑफ कॉन्वेक्स लेन्स और कॉन्केव मिरर मोर द कॉन्व्हर्जन्स अँड शॉर्टर इज द फोकल लेंथ. ओके, म्हणजे आता जे मी मगाशी तुम्हाला म्हटलेलं होतं यामध्ये दिस एम्प्लाइज दॅट मोर ऑफ द पॉवर ऑफ एनी स्पिरिकल मिरर ऑर द लेन्स मोर इट इज द ॲबिलिटी ऑफ कॉन्वर्ज ऑर डायव्हर्ज. म्हणजे कॉन्वर्जिंग अँड डायव्हर्जिंग किती ॲबिलिटी आहे त्या लेन्सची त्यावरती काय डिपेंड आहे, फोकल पॉवर. मग आता आपण इथे जर कन्सिडर केला इन केस ऑफ कॉन्वेक्स लेन्स, जर कॉन्वेक्स लेन्स आपण कन्सिडर केली, इन केस ऑफ कॉन्वेक्स लेन्स और कॉन्केव मिरर, हे एक लक्षात घ्या, और कॉन्केव मिरर मोर इज द कॉन्व्हर्जन्स अँड शॉर्टर इज द फोकल लेंथ. म्हणजे याच्यामध्ये काय, कॉन्व्हर्जन्स जो आहे तो मोर होतो आणि फोकल लेंथ कशी येते, शॉर्टर येते. ओके, मग याच्यामध्ये जे आहे हे कशासाठी आहे, फॉर कॉन्वेक्स लेन्ससाठी और कॉन्केव मिररसाठी. सिमिलरली जर आपण इन केस ऑफ कॉन्केव लेन्स और कॉन्वेक्स मिरर कन्सिडर केला तर मोर इज द डायव्हर्जन्स अँड शॉर्टर इज द फोकल लेंथ. डायव्हर्जन्स जास्त होतो आणि फोकल लेंथ कशी येते, शॉर्टर येते. आणि याचं फक्त एवढं काही लक्षात ठेवायची गरज नाही, डायरेक्टली फॉर्म्युला लक्षात घ्या, P इज इक्वल टू 1/f. म्हणजे टोटली हा डिपेंड कशावरती आहे, फोकल पॉवरवरती. दिस इज द पॉवर, फोकल पॉवर ऑफ द लेन्स इज इक्वल्स टू 1/f. मग तुम्हाला डेफिनेशन माहिती पडली आणि हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. फक्त एवढं लक्षात ठेवा, जर आपण कॉन्वेक्स लेन्स घेतली और कॉन्केव मिरर घेतला तर कॉन्व्हर्जन्स मोर होतं आणि फोकल लेंथ शॉर्टर येते. सिमिलरली इन केस ऑफ कॉन्केव लेन्स और कॉन्केव मिरर मोर इज द डायव्हर्जन्स अँड शॉर्टर इज द फोकल लेंथ. हे तुम्हाला विचारत नाहीत, फक्त तुम्हाला डेफिनेशन माहिती हवी आणि हा फॉर्म्युला माहिती हवा. आता ह्याच्यामध्ये जे आहे ते मी लॅटरल मॅग्निफिकेशन इन शॉर्टमध्ये सांगते आणि इमेज कुठं मिळणार आहे हे तुम्हाला 10th झालेलं आहे. जसं आपण ऑब्जेक्ट ठेवू तशी आपल्याला इमेज इकडे मिळते. ओके, ते मी घेणार नाही आहे, तो पॉईंट तुम्हाला 9 किंवा 10th झालेला आहे. मग आता आपण लॅटरल मॅग्निफिकेशन कशाला म्हणतात पाहूयात. लॅटरल मॅग्निफिकेशन मीन्स जी छोटी असते ती मोठी करून पाहण्यासाठी जो वर्ड यूज करतात दॅट इज मॅग्निफिकेशन. द रेशो ऑफ लिनियर साईज ऑफ इमेज of the object measure perpendicular to the principal axis is defined as the lateral magnification. पहा, lateral magnification ची डेफिनेशन आहे रेशो ऑफ लिनियर साइज ऑफ इमेज टू दॅट ऑफ ऑब्जेक्ट. ॲक्च्युली रेशोचे इमेज डिस्टन्स टू द ऑब्जेक्ट डिस्टन्स. ओके, टू दॅट ऑफ द ऑब्जेक्ट मेजर्ड, कुठून मेजर्ड केला आहे, मेजर्ड परपेंडिक्युलर
measured perpendicular to the principal axis, to the principal axis is defined as lateral magnification. ओके, lateral magnification. तुम्हाला फॉर्म्युला माहिती हवा. लॅटरल मॅग्निफिकेशनचा जो फॉर्म्युला आहे तो आता तुम्हाला माहिती आहे. ऑब्जेक्ट डिस्टन्स आणि इमेज डिस्टन्स. इमेज डिस्टन्ससाठी व्ही यूज करतात आणि ऑब्जेक्ट डिस्टन्ससाठी यू यूज करतात. ओके, मग आता ह्याचा जर फॉर्म्युला घेतला, एमने डिनोट करतात. लॅटरल मॅग्निफिकेशन इज डिनोटेड बाय स्मॉल एम, दॅट इज हाईट घेतो ॲक्च्युली आपण H2/H1, दॅट इज V/U. ऑब्जेक्ट डिस्टन्स अपॉन इमेज डिस्टन्स हे कशासाठी आहे? फॉर द स्पेरिकल लेन्सेस. लेन्ससाठी हा फॉर्म्युला आहे, स्पेरिकल लेन्स. आणि हाच फॉर्म्युला फॉर द मिररसाठी M - V/U. हे कशासाठी आहे? फॉर स्पेरिकल मिरर्स. हा डिफरन्स आहे. लेन्ससाठी +V/U येतो, पण मिररसाठी -V/U. दिस इज नोन ॲज द लॅटरल मॅग्निफिकेशन. Lateral magnification is the ratio of linear size of image to that of the object measure perpendicular distance from the to the principal axis. Okay, this is known as the lateral magnification. Okay, now let's see. आता तुम्हाला एक आहे, जर आपण एखादा ऑब्जेक्ट, अशी खूप सारे मिरर ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये प्लेस केला आहे आणि आपल्याला सांगितलं किती नंबर ऑफ इमेजेस फॉर्म होतात, तर ते फॉर्म किती होतात हे फाइंड आउट करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. तो जो फॉर्म्युला आहे तो आहे N = 360/θ. म्हणजे तुम्हाला कसं पहा, एक्सप्लेन द फॉर्म्युला टू फाइंड द नंबर ऑफ इमेजेस फॉर्म अँड ऑब्जेक्ट इज प्लेस इन बिटवीन द टू प्लेन मिरर इन्क्लाइंड ॲट अन अँगल थीटा. म्हणजे इथं मी जो ऑब्जेक्ट कुठल्या अँगलनी तिथं प्लेस करणार आहे आणि मला किती नंबर ऑफ इमेजेस फॉर्म होणार आहे ते मिळण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला जो आहे तो आहे N = 360/θ. आता हे N म्हणजे नंबर ऑफ इमेजेस नाही आहे ॲक्च्युली. नंबर ऑफ इमेजेससाठी आपण कॅपिटल N घेणार आहे. ओके, मग आता हे नंबर ऑफ इमेजेस कॅन बी कॅल्क्युलेटिंग युझिंग दिस फॉर्म्युला N = 360/θ. आता हा जो आहे हा पण डिपेंड आहे, इव्हन येतो की ऑड येतो. आता हा फॉर्म्युला कशासाठी आहे? नंबर ऑफ इमेजेस form when object is placed in between two plane mirrors. in between two plane mirror. आपण याचं एक्झाम्पल पण घेऊ म्हणजे समजेल तुम्हाला. in between two plane mirror. मग हा फॉर्म्युला आहे त्याचा. मग आता आपल्याला ज्या नंबर ऑफ ऑब्जेक्ट मिळणार आहे, ॲक्च्युली एक्झॅक्ट नंबर ऑफ इमेजेस सीन डिपेंड्स अपॉन द अँगल बिटवीन द मिरर अँड द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट. ओके, त्यावरती डिपेंड आहे टोटली. मग तो आपण कॅपिटल Nने डिनोट करतो. दॅट इज द टोटल ऑर एक्झॅक्ट नंबर ऑफ इमेजेस सीन डिपेंड्स अपॉन द अँगल बिटवीन द मिरर अँड द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट. आता याच्यामध्ये केसेस काय आहे पहा. when n is an even integer, see when this small n, जर माझा स्मॉल n हा इवन इंटिजर आला, इवन इंटिजर म्हणजे माझा n जो आहे तो आला मल्टिपल्स ऑफ 2 आला, 4 आला, 6, 8, दॅट इज द इवन इंटिजर. ओके, when n is an even integer for all position of object then number of images formed by the object साठी फॉर्म्युला येतो N = N-1. हा एक फॉर्म्युला आहे, हा लक्षात ठेवाल. जेव्हा तुमचा N कॅल्क्युलेट कराल ना आणि तो इवन नंबर आला तर त्यातून 1 मायनस केल्यानंतरनं जेवढा नंबर येईल दॅट इज द नंबर ऑफ इमेजेस फॉर्म. आणि हा जर ऑड आला, सी व्हेन N इज ॲन ऑड इंटिजर. आता N हा ऑड इंटिजर आहे, मग यामध्ये पुन्हा 2 केसेस आहे. आता 2 केसेस कुठल्या? फर्स्ट जी आहे ए केसमध्ये सांगितलेलं आहे फॉर ॲन ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट द अँगल ऑफ बायसेक्टर ऑफ मिरर.
ओके, मग ह्या केसमध्ये आपण काय करतो, आता मी तुम्हाला बायसेक्टर म्हणजे काय पण सांगते. जर आपण ऑब्जेक्ट जो आहे तो आपण काय बायसेक्टरवरती जर पुटअप केला तर जो आहे तो n=n-1 हा फॉर्म्युला यूज करतात. n=n-1. आता बायसेक्टर म्हणजे काय पहा, मी इथे एक डायग्राम ड्रॉ करते तुम्हाला समजण्यासाठी. हा आता मी मिरर प्लेस केलेले आहेत. ओके, आता हा एक अँगल बनला आहे. हा किती आहे 120 डिग्री. ओके, इथे एक आहे, याची इमेज सी दिस इथे आहे. आणि एक्झॅक्ट आता पहा, हा जो आहे हा इथे आणि हा इथे, हा जर मी बरोबर सेंटरला जर प्लेस केला दॅट इज द बायसेक्टर. ओके, म्हणजे हा जर आपण फॉर अन ऑब्जेक्ट प्लेस ॲट द अँगल ऑफ बायसेक्टर ऑफ द मिरर जर इथे प्लेस केला तर आपल्याला नंबर ऑफ इमेजेस ज्या मिळतील दॅट इज n=n-1. आणि जर आपण ऑफ बायसेक्टर म्हणजे काय येईल, जे आपण इथं म्हटलं की नाही, त्याच अँगलवर जर पुटअप केला आणि आता मी त्या अँगलवर पुटअप नाही केला, हा पुन्हा 120 डिग्री आहे, हा इथे प्लेस केला मी, हा इथे आहे ऑलरेडी, हा इथे आहे ऑलरेडी. मग हा जो आहे हा अँगल आणि हा अँगल, आता हा पहा हा या साईडला आहे म्हणजे हा याच्यावरती नाही आहे टोटली. पहा हा इथे खाली दाखवलेला आहे, हा इथे आलेला आहे, म्हणजे याला ऑफ बायसेक्टर म्हणतात. मग आता ही फर्स्ट केस झाली. सेकंड जी केस होती, सेकंड केसमध्ये जो आहे ते आपण म्हटलेलं आहे फॉर अन ऑब्जेक्ट प्लेस्ड ऑफ द बायसेक्टर ऑफ मिरर, जर मी त्याच्या फ्रंटला न ठेवता बाजूला ठेवला तर जो आपली इमेज आहे n=n, म्हणजे तिथून 1 मायनस करण्याची गरज नाही. अंडरस्टूड धिस? सो दीज आर द 2 केसेस. मग आपण काय करूयात, एक फॉर्म्युला घेऊन त्याच्यामधून आपण सॉल्व करून बघूयात. ओके, की काय येतो त्यातला. आणि जर आणखीन एक पोझिशन म्हणजे कशी, जर आपलं पॉईंटमध्ये आन्सर आलं, पहा, इफ n इज नॉट ॲन इंटिजर, जर माझा n इंटिजर नाही आला, इफ n इज नॉट ॲन इंटिजर, तर मग काय करायचं, सपोज माझा फ्रॅक्शनल पॉईंट आला, सपोज इथं आहे 12.42, जर असा आला माझा n, तर मी म्हणू शकणार नाही ना हा एक्झॅक्ट 12 आहे किंवा 13 आहे. मग जेव्हा असा येतो तेव्हा फक्त आपण त्याचा इंटिजर पार्ट आहे तो कन्सिडर करतो, म्हणजे मी इथला जो पार्ट आहे डायरेक्टली n=12 लिहिणार. अंडरस्टूड धिस? जेव्हा n इंटिजर नाही आहे, कधी कधी पॉईंटमध्ये आन्सर येतं. आपण आता एक एक्झाम्पल एक्सप्लेन करून त्यामध्ये मी तुम्हाला सांगते, ठीक आहे. मग आपण ह्याच्या तुमच्या ज्या एक्सरसाइजमध्ये आहे तेच घेऊयात एक्झाम्पल. ओके, मग ते जे एक्झाम्पल आहे ते आहे इस्टिमेट द नंबर ऑफ इमेजेस प्रोड्यूस्ड if a tiny object is kept in between two plane mirrors inclined at मग आता किती इन्क्लाइंड ॲट आहे त्याच्यात दिलेले आहेत तुम्हाला. फर्स्ट जो आहे तो आहे 35 डिग्री, 36 डिग्री, 40 डिग्री अँड 45 डिग्री. मग आपण आता प्रत्येक ह्याच्यासाठी ॲन्सर फाइंड आउट करूयात. ओके, फर्स्ट घेऊयात आपण 35 डिग्री. मग आता इथे मला फॉर्म्युला माहिती आहे, फॉर θ1 = 35 डिग्री. मग फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, n=360/θ1 दॅट इज इक्वल टू 360/35. दॅट इज आन्सर इज 10.28. पहा आता हा इंटिजर नंबर आलेला आहे. मग मी त्या केसमध्ये काय सांगितलं होतं, स्मॉल n= इंटिग्रल पार्ट म्हणजे 10 नंबर ऑफ इमेजेस. समजलं का? हा इव्हन पण नाही म्हणतायत आणि ऑड पण नाही म्हणतायत. मग सेकंड जो आहे, सेकंडमध्ये आहे θ= 36 डिग्री, इथे θ2 घेते. मग मग आपण इथे पण n1 घेऊयात. ओके, मग हा जो आहे हा पण कॅपिटल n1. मग हा जो आहे आता n2 घेऊयात. 360/θ2, मी फक्त सफिक्स लावले तर 360/36 म्हणजे याचा आन्सर आलं 10. म्हणजे हा कुठला नंबर आलेला आहे आता, इव्हन नंबर आहे की ऑड नंबर आहे, दॅट इज इव्हन नंबर. देअरफॉर कॅपिटल n2 = स्मॉल n2 - 1 दॅट इज इक्वल टू 10 - 1 = 9.
देन थर्ड नंबरचं बघूयात आपण, किती आहे तुम्हाला, θ3 इज इक्वल्स टू 40 डिग्री. मग आता याच्यासाठी जे आहे फॉर्म्युला अगेन स्मॉल n3 इज इक्वल टू 360 अपॉन θ3, म्हणजे 360 अपॉन 40. मग याचं जे आन्सर आहे ते येतं 9. आता हा 9 कसा आहे, ऑड इंटिजर आहे. मग असा जर ऑड इंटिजर असेल तर नंबर ऑफ इमेजेस सीन n3 इज इक्वल टू n3 मायनस 1. आता दोन केसेस येतील. ऑडसाठी मी तुम्हाला दोन केसेस सांगितल्या होत्या. जर ऑब्जेक्ट बायसेक्टरवरती प्लेस केलेला असेल तर फॉर्म्युला काय, n इज इक्वल टू n मायनस 1. सॉरी, हा n3 आहे ना, मग स्मॉल n3 मायनस 1 दॅट इज इक्वल टू 9 मायनस 1 इज इक्वल्स टू 8. आणि त्यामध्येच आणखीन तुम्हाला सांगितलेलं होतं इफ दॅट, हा कशावरती आहे, बायसेक्टरवरती प्लेस केलेला आहे, ऑन बायसेक्टर. आणि जर ऑफ बायसेक्टर असेल तर डायरेक्टली आपण n इज इक्वल्स टू काय घेतो, n3 इज इक्वल टू n3 दॅट इज इक्वल्स टू 9 ऑफ बायसेक्टर, म्हणजे बायसेक्टरवर प्लेस नसेल तर. ओके, मग या दोन पॉसिबिलिटीत आहेत. मग त्या आपण दोन्ही लिहायच्या आन्सर्समध्ये. आणि मग फोर्थ आहे θ इज इक्वल्स टू 45 डिग्री. आता हा 4 आहे, मग n4 इज इक्वल टू 360 अपॉन θ4 दॅट इज इक्वल टू 360 अपॉन 45. आन्सर इज 8. Now 8 is an even integer. Then n4 is equal to n4 minus 1. Even आला तर आपण त्यातून 1 मायनस करतो. 8 minus 1 is equal to 7. So the number of images seen when the mirror are inclined at, जे आपण म्हटलं 35, 36, 40, 45. मग आता याचे जे आन्सर आले ते अल्टरनेटली किती आहे, फर्स्ट जे आहे when θ is equal to 35 then number of images are 10. When θ is equals to 36 then number of images are 9. When θ is equals to 40 then number of images are 8 or 9 दोन्ही पण. And θ4 or θ is equal to 45 degree then number of images are 7. अंडरस्टूड. दिस एकदम इझी आहे. हे तुम्हाला MCQसाठी विचारू शकतात. ओके, MCQसाठी तुम्हाला हे माहिती हवं. आणि जो फॉर्म्युला आहे स्पेरिकल मिररसाठी तो फोकल लेंथचा, तोही तुम्ही लर्न केलेला आहे. आय होप यू नो दॅट फॉर्म्युला 1/f इज इक्वल टू 1/v प्लस 1/u. हा फॉर्म्युला तुम्ही लर्न केलेला आहे आधी, तो तुम्हाला स्किप सिलेबसमध्ये आहे यामध्ये. मग आपण ह्याच्यावरचा प्रॉब्लेमसुद्धा घेतला. मग आपण पुढचा जो टॉपिक आहे तो आपण आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तो बघणार आहे, तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहे. आज आपण जेवढं घेतलं ते तुम्हाला समजलं असेल. यामध्ये आपण सगळ्यात पहिले बेसिक कार्टेशियन कोऑर्डिनेट जे आहेत कसे मेजर करतात डिस्टन्सेस ते घेतलं. त्यानंतरनं फोकल पॉवर मीन्स वॉट ते घेतलं. त्यानंतरनं आपण लॅटरल मॅग्निफिकेशन कशाला म्हणतात ती डेफिनेशन घेतली. आणि त्यानंतरनं when the object is placed between the two plane mirrors number of images form that object ते आहे त्याचा फॉर्म्युला पाहिला. n इज इक्वल टू 360 अपॉन θ. मग त्याच्या पुन्हा केसेस पाहिल्या. इफ n इज इक्वल टू इवन देन नंबर ऑफ इमेजेस आर फॉर्म बाय द मिरर इज कॅपिटल N इज इक्वल टू स्मॉल n मायनस 1. आणि ऑड असल्यानंतरनं दोन केसेस पाहिल्या. इफ द ऑब्जेक्ट इज प्लेस ऑन बायसेक्टर देन n इज इक्वल टू n मायनस 1. And if the object is placed off the bisector then n is equals to n. And if the number is not an integer, जर नंबर डेसिमल पॉईंटमध्ये आला तर फक्त आपण त्याचा इंटिग्रल पार्ट कन्सिडर करतो. इतकं आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. ओके, न उद्याच्या लेक्चरमध्ये आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशाला म्हणतात आणि जो फॉर्म्युला आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा तो पण प्रूव्ह करणार आहे. थँक्यू.